Thank you so much, Dr. Govind Patil sir. सुरू करू सर? यस सर. यस सर. ओके. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुख भाग भवेत। इसका मतलब ये हो रहा है कि संसार के सभी प्राणियों को सुख मिले, सभी लोग रोग मुक्त और स्वस्थ रहे, सभी का कल्याण हो और कोई भी दुख का भागी न हो। ये हमारे सनातन धर्म का एक आदर्श माना जाता है। इसी को ही लेकर के हमारे प्रिय आदरणीय इस जानकी वेलनेस परिवार के प्रमुख और मानव सेवा यही ईश्वर सेवा मानने वाले परम आदरणीय श्री शशिकांत जी पवार सर. सर सॉरी, मैं मराठीतून भी करतो सर, चालेल का? चलेगा सर, आप हिंदी में बात कर सकते हो, मराठी कोई दिक्कत नहीं है, आपको जो कंफर्टेबल लगे हो. यस यस यस, ओके ओके. नहीं, दोनों में भी कंफर्ट हो, वो प्रैक्टिस हिंदी की है इसलिए. बोल सकते हो सर, हिंदी में बोल सकते हो. जानकी वेलनेस परिवाराच्या संस्थापक आदरणीय अनुप्रीत पवार मॅडम, या परिवारातील जे महत्वाचे कोच आहेत ते श्री एमले सर, अतुल रहाणे सर, डॉक्टर सुमित सर, आमचे विद्यार्थी डॉक्टर गोविंद पाटील, त्यांच्या मिसेस सुचिता पाटील, तसेच या ग्रुपमध्ये सातत्यानं योगदान देणारे सुप्रिया मॅडम, प्राची मॅडम आणि एक विशेष म्हणजे ज्यांनी आपल्या करुण कहाणीचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करणाऱ्या आमच्या ताई सविता नलावाड, पुष्पाजी केंद्रे आणि आमच्या परिवारातील अत्यंत महत्वाचे आणि आमचे जे स्टार कलाकार आहेत, मानवपूजक म्हणून आम्ही त्यांना ओळखतो असे संतोष माने सर, आमचे विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर सगरोळे सर, आमचे सर्व कोच आणि तसेच जे स्पॉटलाइटला वर्कआउट करणारे जे महत्वाचे आमचे जे सदस्य आहेत, त्याच्यामध्ये अर्चना चव्हाण, मेघा चव्हाण, स्वप्नजा यलगट्टे, राजाराम टोने सर आणि जीवाचं रान करून जे समोर स्पॉटलाइटला येण्याचा प्रयत्न नेहमी करतात असे नामदेवराव गुंड सर, ज्योती बगले मॅडम, सागर सर, अनिता केंद्रे मॅडम, तसेच स्नेहल सुत्रावे आणि श्रीकांत पवार सरांचे घामाची आंघोळ करणारे सर्वे हिरे, या सगळ्यांचा मी सर्वांना नमस्कार करतो. आजचा जो विषय मला दिलेला आहे, फार दिवसांपासून याची चर्चा चालू होती, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि आयुष्याच्या आनंदमय वाटा. खरं तर या ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला सर सांगतात की आता तुमचं डाएट तुम्हाला मेंटेन करावं लागेल, डाएटचं व्यवस्थापन करावं लागेल, म्हणजे जेवण आता कमी करावं लागेल. काही लोकांना जेवण कमी करावं लागेल असं म्हटल्याबरोबर आपण नेमकं अजून काय खायचं याचा ताणतणाव सुरुवात होतो. खरं तर आपण एक सामान्यपणे असं जीवनाचा एक अर्थ घेत असतो की जीवन जे आहे, जीवनाला आम्ही समजून घेतलं पाहिजे. जीवन एक अस्तित्व आहे. खरं तर जीवन म्हणल्याबरोबर आम्ही एक प्राण आहे असं देखील म्हणतो. तर या जीवनामध्ये सुख दुःख तसेच विविध प्रकारच्या शिकवणी, आनंद आणि अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आयुष्य ज्याला आम्ही म्हणतो की आमचा जे संपूर्ण जो जीवन काळ आहे, म्हणजे खरे तर जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो अंतर आहे याला आम्ही आपलं जीवन म्हणत असतो. आणि याचाही आपण ध्यान ठेवलं पाहिजे की एक स्पेसिफिक आम्हाला त्याच्यामध्ये जो दिलेला आहे ते एक पिरियड दिलेला आहे आणि त्याच्यामध्येच आम्हाला हे सगळं सुख दुःख हे सगळं भोगायचं आहे. हे अशा प्रकारचं एक जीवन किंवा आयुष्य याची आपण व्याख्या करू शकतो. आता ताणतणावाच्या संदर्भामध्ये आता त्याची फार कारणे वगैरे मी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते, कारण काही ना काही कारणामुळेच आपल्याला ताणतणाव येतो. परंतु ताणतणाव म्हणजे नेमकं काय, तर ताणतणाव म्हणजे व्यक्तीच्या ज्या इच्छा आहेत, ज्या आकांक्षा आहेत
त्या पूर्ण करण्यामध्ये मानसिक आणि शारीरिक प्रकारचे जे अडथळे आपल्याला वाटते आणि नको नकोसं वाटते, त्यावेळेस आपण समजून चालायचं की आपल्याला काहीतरी ताणतणाव निर्माण झालेला आहे. परंतु ताणतणाव जो आहे, काही तणाव चांगले असतात, काही तणाव वाईट असतात. आता चांगल्या तणावामध्ये जसं की आपल्याला एखादं काम करण्यासाठी ज्या गोष्टी प्रेरित करतात, त्याच्यामुळे जो तणाव येतो, तो तणाव एक पॉझिटिव्ह तणाव आहे असं मला वाटते. जसं की आम्ही सकाळच्या पारी लवकर उठतो, आळसामध्ये असतो आणि वर्कआउट करायचा आहे, हा एक आम्हाला ताण येतो. तर हा एक पॉझिटिव्ह एनर्जीकडे घेऊन जाणारा तणाव तणाव आहे आणि म्हणून मग त्याचा पॉझिटिव्ह रित्या आपण त्याचा विचार केला पाहिजे. जसं की अभ्यास करून एखाद्याला मोठ्या पदावर जायचं आहे, कुठेतरी चांगलं काम करायचं आहे, तर अशा लोकांना अभ्यासासाठी जो तणाव तयार होतो, तो देखील एक पॉझिटिव्ह एनर्जीकडे नेणारा तणाव आहे असं वाटते. आणि तणावाच्या बाबतीमध्ये त्याचे जे परिणाम असतात, ते परिणाम सामान्यपणे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम असतात. तुम्ही स्वतःला शोधू शकता की तुम्ही दीर्घकालीन तणावामध्ये आहात का अल्पकालीन तणावामध्ये आहात. तुमची शारीरिक परिस्थिती कुठल्या तणावाकडे घेऊन चाललेली आहे. जे अल्पकालीन तणाव आहे त्याच्यामध्ये जसं की डोकं दुखतंय, व्यक्तीला अस्वस्थ वाटते, थकवा एक येतो. लिटर बसते ते. हॅलो, कृपया मध्ये आपण बोलू नये. आपले जे स्पीकर आहेत ते म्यूट ठेवावेत. अ, व्यक्तीला थकवा येतो, कधी कधी भीती वाटते, चिंता वाटते, चिडचिड व्यक्ती करतो, व्यक्तीला झोप लागत नाही आणि विशेष म्हणजे अ, अ, अशा परिस्थितीमुळं आपल्या शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि जे दीर्घकालीन तणाव आहेत, या दीर्घकालीन तणावामध्ये व्यक्तीची छाती दुखू शकते, बीपी येऊ शकते, त्याला शुगर येतो, शुगर वाढतो, कधी कधी आत्मविश्वास त्याचा कमी होऊन जातो. आणि महत्वाचं म्हणजे तणावामुळं जे आहे व्यक्तीला त्याचा लठ्ठपणा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. हे एक सामान्यपणे तणावाचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा प्रकारचे परिणाम असतात. आणि मग अशा प्रकारच्या तणावापासून आपण कसं मुक्त राहिलं पाहिजे, या दृष्टीनं जर आपण विचार जर केला, तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेल की ताणतणावाच्या कुकरची आपण एकदा शिट्टी वाजू द्या. गोविंद पाटील, ऐकू येते का? हो, हॅलो. येतोय सर, आवाज व्यवस्थित येतोय सर. हा हा, नाही मी स्पॉटलाइटला येत नाही. हा का? हम्म. आहेत ना सर, तुम्ही काय स्पॉटलाइटला तुम्हीच आहात सर. हा, ठीक ठीक आहे. तर आपल्यामध्ये जो तणाव आहे, त्या तणावाच्या कुकरची एकदा आपण शिट्टी वाजू द्या. कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत, ज्या सातत्यानं आम्ही त्याचा बाऊ करून ठेवत असतो आणि ते मध्ये त्याचं जे प्रेशर जे आहे, ते प्रेशर सातत्यानं वाढत जाते. तर मग ह्या तणावाची शिट्टी कशी वाजली पाहिजे, तर आपले जे जवळचे मित्र आहेत किंवा जो व्यक्ती आपल्या मनाला अतिशय जवळचा वाटतो, तुम्ही त्याला सांगायला सुरुवात करा. जसं की आम्ही काय व्यायाम केलेला आहे, किती आमचं वजन उतरलं आणि नेमकं आमचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये किती झालं, याचा आम्ही एक आपल्या ग्रुपमध्ये एक शेअरिंग आम्ही करत असतो, है ना. तशाच पद्धतीचं हे आपल्या मित्राला तुम्ही सांगितलं पाहिजे. मित्र हा माणसाला दुःखामधून बाहेर काढण्यासाठी सातत्यानं आपला जवळचा मित्र तयार असतो. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की ती अनंत राऊतची जी कविता आहे की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आपल्या मनावामध्ये जेव्हा वनवा पेटलेला असतो, त्या वनव्यामध्ये आपण कुठेतरी आपल्या मित्रांना आपल्या गोष्टी शेअर करा. नक्कीच मला वाटते की आपल्या मनाला थोडासा त्याचा आधार, त्या ताणतणावाचा आपण व्यवस्थापन जर झालं, तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपलं जीवन जे आहे ते एक क्षणभंगूर जीवन आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, है ना. हे जीवन कधीही संपू शकते. जसं की अजित पवार साहेब महाराष्ट्राचे मास लीडर असताना सुद्धा अचानक हे त्यांचं जीवन संपून गेलं, हे परवाचं आपल्याला उदाहरण माहित आहे. त्याच्यामुळं मित्राला तुम्ही जवळ सातत्यानं ठेवा आणि त्याच्याकडे तुम्ही शेअर करू शकता. आणि या जीवन मार्गातून जे आपण
जात असतो, जसं की अनेक धक्के माणसाला लागतात, जसं की पाण्यामध्ये एखादं लाकडाचा ओंडका पडल्याच्या नंतर ते कोणत्याही ठिकाणी जाऊन आदळतो, पुढे अजून कुठेतरी आदळतो, अजून कुठेतरी आदळतो. हे अशाच प्रकारचे जे धक्के आहेत, हे धक्के माणसाच्या जीवनाला हे सातत्यानं लागत असतात. त्याला सामोरे जाण्यासाठी जे आहे ते आपण सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे. असं म्हणलं जात आहे की बदाम खाने से अक्कल नहीं आती, जीवन में ठोकरे खाने से ज्यादा अक्कल आती है. आणि म्हणून मग ठोकरे खाणं त्याच्यातून एक माणसाला अनुभव मिळतो आणि त्या अनुभवातून आपण पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मग आपल्या मनामध्ये एक ठाम आपल्याला एक विश्वास असला पाहिजे. एक एक विचाराचं एक पाठबळ स्वतःकडे आपण ठेवलं पाहिजे. जसं की मैं दरिया हूं अपना हुनर जानता हूं, मैं दरिया हूं अपना हुनर जानता हूं, जिधर से भी गुजरूंगा अपना रास्ता बनाऊंगा, अपना रास्ता बनाऊंगा. म्हणजे मी जे करील ते माझं स्वतःचा एक नवीन रास्ता मी जे रस्ता जे आहे ते जीवनाचा तयार करू शकतो. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण जर वागलं तर आपण थोडंसं दुःख हे आपण कमी करू शकतो. जसं की असं म्हटलं जातंय की दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळणार नाही. आणि म्हणून मग जे जे दुःख आहेत त्यांच्या दऱ्या ओलांडत जाणे हेच एक प्रकारचं जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला दुःख होते त्यावेळेस आपण विशाल दुःख पाहिलं की आपलं जे स्वतःचं दुःख आहे ते नक्कीच आपल्याला शुद्र वाटायला लागेल. याचा अर्थ असा होतो की अनेक लोकांना आपल्यापेक्षा मोठी मोठी दुःख आहेत, है ना. जसं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म तर आपल्याला माहित आहे की कारागृहामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झालेला आहे. भगवान श्री राम जे आहेत ते वनवासाला गेले आणि त्यांचे जे वडील आहेत ते यांनी वनवासामध्ये असताना तिकडं वडिलांचा त्यांच्या मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून मग तरीही हे जे लोक आहेत ते लोक आज संपूर्ण विश्वामध्ये एक आदर्श म्हणून त्यांचं आपण नाव घेतो. आणि म्हणून मग सातत्यानं जे आहे ते आमचे जे आदर्श आहेत ते आपले आदर्श आपण चांगले ठेवले पाहिजे. जसं की म्हटलं जात आहे की नाम लिया तो खून में आती है गर्मी, उस छत्रपति शिवाजी महाराज से हमें प्यार है. नाम लिया तो खून में आती है गर्मी, उस छत्रपति शिवाजी महाराज से हमें प्यार है. झूठी जिंदगी हम नहीं जिएंगे, क्योंकि फुले शाहू आंबेडकर की विरासत यही हमारा यार है. याचा अर्थ असा होतो की आमच्या ज्या परंपरा आहेत, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, त्यांनी समाजासाठी काय काय केलेलं आहे. स्वतःचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा लेकरू वारल्यावर सुद्धा त्यांना तिथं येता आलं नाही. हे समाजासाठी बाबासाहेब बाहेर देशामध्ये गेले होते. त्या स्टोरीमध्ये मी डिटेल जाणार नाही. परंतु आपल्याला समाजासाठीच दुःख नाही तर आपल्याला आपलं जे दुःख आहे, आपलं जे टेन्शन आहे, या टेन्शनवर आपली जे मानसिकता आहे त्या टेन्शनवर आपल्याला मात करण्यासाठीच आपण सातत्यानं प्रयत्न केलो पाहिजे. आणि मग आपलं जीवन जे आहे ते आपणच घडवण्यासाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. आणि आपल्या जीवनाची, आपल्या तकदीरची जे तस्वीर आहे, त्याची जी एक इमेज आहे, ते इमेज आपण चांगली करण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. एका ठिकाणी इलाही जमादार यांनी म्हटलेलं आहे कि शमशेर को कलम से हरा नहीं सकते, शमशेर को कलम से हरा नहीं सकते, पानी पर तस्वीर बना नहीं सकते, क्या बात करते हो उस तस्वीर की तकदीर बना सकते हैं हम. म्हणजे आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार झालं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा. आणि म्हणून मग हे जीवनाचं शिल्पकार होत असताना आम्ही आपल्या ताणतणावाच्या व्यवस्थापनाचे शिल्पकार होणं फार गरजेचं आहे असं मला वाटते. आणि म्हणून मग या ठिकाणी ताणतणावाचं निवारण करण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदमय वाटा कशा तयार होतील, आपण सातत्यानं फ्रेश कसं राहू, या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागेल. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना माहित आहे की आपण ध्यान करणं गरजेचं आहे. आता लोकांना वाटतंय की ध्यान कशाचं करायचं, आपण काय ध्यान असते, ध्यान तर आम्हाला माहितच नाही. तर एक साधं मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे सांगू इच्छितो. ध्यान जे आहे ते ध्यान तुम्ही ज्या देवाला मानता, मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, तुमचा जो देव आहे
तर तुम्ही त्याची जे इमेज तुमच्या नजरेमध्ये बसलेली आहे, ती नजरेमध्ये इमेज घेऊन तुम्ही त्याचं स्मरण करत करत जर ध्यान केलं, तर हे ध्यान तुम्हाला लागायला सुरुवात होते. आता ध्यानाबद्दल मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ध्यान एक स्वतंत्र त्याचं एक व्याख्यान होऊ शकते. ध्यान करताना सुरुवातीला अत्यंत निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात. अनेक तुमच्या झालेल्या चुका लक्षात येतील, अनेक तुमचे जे प्रॉब्लेम लक्षात येतील. ते हळूहळू ते तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. परंतु तुम्ही जर सातत्यानं जर बसलात आणि एकदा जर तुम्हाला ध्यान जर लागलं, तर मला असं वाटतंय की ध्यान लागल्याच्या नंतर मनामध्ये अत्यंत एक शांतता प्रस्थापित होते आणि शांतता प्रस्थापित झाली की व्यक्तीच्या मनामध्ये संयम तयार होतो आणि एकदा संयम तयार झाला की आपला रागावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते. आपण कोणाला जोरात बोलत नाही, है ना. जसं की माझं जर उदाहरण घेतलं तर मला प्रचंड राग आहे आणि प्रचंड इतका म्हणजे की ओव्हर ऍक्टिंग मध्ये माझा राग असायचा. परंतु या रागावर कंट्रोल करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टीचं ज्यावेळेस आम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपला राग जो आहे किंवा जे आपला संयम आहे, संयम वाढतो आणि राग कमी होतो. म्हणून ध्यान धारणेकडे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. जसं की साधारणपणे असं म्हटलं जातंय की माणूस जो असतो, मनुष्य हा एक रंगमंचावरील पात्र आहे, है ना. त्याची एक गॉफमनची थिअरी आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेणार नाही. एक सामान्यपणे मी या ठिकाणी तुम्हाला असं सांगू शकतो की जसं आपण बघतो की एखाद्या नाटकामध्ये किंवा पिक्चरमध्ये त्या रंगमंचावर अभिनेता किंवा अभिनेत्री जी आहे, ती तिचं पात्र करण्याची कोशिश करते, है ना. जसं की आमच्या कोर्स वर्क मध्ये सॉरी या वर्कआउट मध्ये जर आम्ही विचार केला की ज्याच्यावर सर फोकस लाईट करतात, त्याचा वर्कआउट करण्याचा वेग वाढतो. मी गोविंद पाटलाला अनेकदा असं बघितलेलं आहे की त्याच्यावर फोकस लाईट आली की तो जास्त व्यक्ती ऍक्टिव्ह होतो. म्हणजे त्याचं जे पात्र आहे ते पात्र ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतो माणूस, चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. तसं जीवन सुद्धा एक प्रकारचं पात्र आहे. मग हे पात्र तुम्ही आपल्या घरातल्या परिवारातील लोकांसोबत आपलं वागणं असेल, बोलणं असेल, समाजातील लोकांसोबत आपलं वागणं आणि बोलणं असेल किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही कार्यालयात गेलात तुमचं वागणं आणि बोलणं असेल, तर हे एक प्रकारचा समाज एक रंगमंच जर धरला, तर त्या रंगमंचावर पात्र करणारे आपण एक अभिनेता किंवा एक अभिनय करणारे व्यक्ती असतो आणि त्या दृष्टीनं आपण त्याची खूप काळजी घेणं असं गरजेचं वाटतंय. बऱ्याचदा असं लोकांना वाटतंय की माझे एवढे प्रॉब्लेम आहेत, गरिबीमध्ये आहे, दारिद्र्यामध्ये आहे, है ना. गरिबीमध्ये असलेला माणूस आणि दारिद्र्यामध्ये असलेला माणूस दोघंही मरणारच आहेत, है ना. आणि एक पैसे मला जास्त पाहिजे, माझं फलानं हे झालं ते झालं, इथली प्रॉपर्टी तिथली प्रॉपर्टी या हाव मध्ये मरतो आणि हा जो आहे तो माझ्याकडे काही नाही म्हणून मरतो, है ना. ह्या केवळ आमच्या आमच्या डोक्यामध्ये वाढलेल्या ह्या विचाराचा डोंब आहे, है ना. त्यानेही काही घेऊन जाणार नाही, यानेही काही घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळं गरिबी, दारिद्र्य ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आनंद राहण्यामध्ये आपण त्याचा अडथळा येऊ नये. आम्ही बघतो की काही आमचे जे बांधव आहेत ते जसे की बूट पॉलिश लोक करतात किंवा टपर जमा करतात, प्लॅस्टिक जमा करतात. ते सुद्धा आनंदानं जीवन जगतात, प्रार्थना करतात, पूजा करतात आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगतात. परंतु ते आम्ही बघत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि एक गरिबीतून पुढे गेलेली माणसं कोणती आहेत त्यांचाही आपण विचार करून त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला वागता येईल का, या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटते. ही एक सगळ्यात मोठं उदाहरण जे तुम्हाला माहित आहे, मी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जो आहे ते आपण शाळेच्या बाहेर राहून डॉक्टर बाबासाहेब शिकले, आहे ना. वर्गाच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब शिकले आणि आज आम्ही बाबासाहेबांच्या विचाराकडे बघतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून एक संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबावर म्हणजे इथं मी जास्त बोलणार नाही, हा इथला विषय नाही. परंतु एक सामान्य परिवारातून गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विद्वान विद्यार्थी म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये फ्रंटला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं उभा केलेला आहे, है ना. आणि आजही जेवढे त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फर्स्ट नाव आहे, है ना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या डिग्र्या, त्यांची पुस्तकं आपल्याला माहित आहे. तर हे एक सामान्य परिवारातून गेलेला एवढा एक महान आणि मोठा माणूस आज त्याला जग ओळखतंय. आम्हाला जग ओळखण्याची काही आवश्यकता नाही.
त्याच्यामुळं आम्ही आमच्या गरिबीतून, आम्ही आमच्या दारिद्र्यातून, आम्ही आमच्या परिस्थितीतून पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला माझंही एक उदाहरण असं सांगतो, की आम्ही देखील अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढे आलेले परिवारातले व्यक्ती आहोत. आमची आई देखील लोकांच्या घरी मोलमजुरीनं ₹5 मजुरीनं आमची आई गेली. आणि त्या गरिबीतून आम्ही आलो. आम्ही स्वतः लोकांच्या घरी निंदायला जाऊन आम्ही काम केलेलं आहे. आणि तिथून मग हा प्रवास जो आहे, वाढत गेलेला प्रवास, आज हा या स्टेजला येऊन पोहोचलेला आहे. मी माझ्याबद्दल जास्त सांगणार नाही, परंतु गरिबीतून आपण पुढे जाऊ शकतो. गरिबी शिक्षणाला किंवा कोणत्याही प्रकारच्या याला अडथळा येऊ शकत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारचा विकास हा करू शकतो. असं म्हटलं जातंय, की जेब में गांधी हो ना हो, मन में एक आंधी होनी चाहिए. आणि ज्यावेळेस हे आपल्या खिशात पैसे नसतील तरी चालेल, परंतु मनामध्ये जरी एक आंधी आणि इच्छेचं आपल्या स्वप्नांचं जर आपल्या मनामध्ये वादळ करायला असेल, तर ते नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होसाल. त्याच्यामुळे तणाव घेण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटेल. असं म्हणलं जातंय, की लाथ मारील तिथे पाणी काढील. ही शक्ती जे आपण विचाराला घेतो, तर ती आपण थोडक्यामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचा अंमल जर केला, तर थोडंसं बरं होईल. दुसरा जो मुद्दा आहे, की ताणतणावाच्या व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ताणतणाव येतो, त्यावेळेस आपण संगीत ऐकायला पाहिजे, है ना? जसं की ताणतणाव आल्याच्या नंतर माणसाला सुधरतच नाही. तो प्रेशरमध्येच असतो. तर अशा वेळेस आपण आपलं ज्यावेळेस ते बोलणं किंवा जे काही चर्चा असते ते संपल्याच्या नंतर आपण थोडंसं संगीत ऐकायला पाहिजे, गाणे ऐकायला पाहिजे. तुमच्या मनाला एक चांगल्या प्रकारचा विरंगुळा वाटायला सुरुवात होईल. आणि जर तुम्हाला जर गाणे येत असतील, तर तुम्ही गुणगुणू शकता गाणे, आहे ना? तुमच्या आवडीचे जे गाणे आहेत ते तुम्ही हळू गुणगुणू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळायला सुरुवात करा. लगेच तुमचं टेन्शन जे आहे ते कमी होईल. तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा किंवा लेकराचे जे छोटे बॉल असतात ते लेकरं जे खेळतात, आपले छोटे बॉल, टेनिस बॉल असतात. तर रागाच्या परिस्थितीमध्ये जर लेकराचा बॉल असेल, तर तुम्ही तो असा धरून जर त्या ठिकाणी प्रेशर त्याला जर आपण देत राहिलो, दाबत राहिलो, तर मन शांती ही आपली हळू वाढत जाते आणि आपण शांत होतो. जसं की तुम्हाला देखील माहित आहे, की 100 पासून आपण मग 99, 98, 97, 96, 95, मग 94, 93 असं रिव्हर्समध्ये जरी आम्ही ते म्हणत गेलो, तरी थोडासा जे टेन्शनचा जो रेशिओ आहे, तो हळू कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. दुसरं म्हणजे मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष मनामध्ये ठेवायची आवश्यकता नाही, आहे ना? जसं की भांडण झालं, की आम्ही काय करतो, की त्याच्याबद्दल मनामध्ये आपल्या एक द्वेष आणि त्याच्याबद्दलचा एक राग आपल्या मनामध्ये असतो. आणि याचं कारण, याचा परिणाम काय होतो माहित आहे का? ज्याच्याबद्दल राग आहे, ज्याच्याबद्दल आपल्या मनात आता काहीतरी करतो म्हणून खुन्नस आहे, असा व्यक्ती आपल्यासाठी फार खतरनाक असतो. तो खतरनाक याच्यासाठी आहे, की झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला त्याची आठवण येते. आपल्या मायबापाची आठवण येत नाही, आपल्या बायकोची आठवण येत नाही, आपल्या लेकरांची आठवण येत नाही, आपल्या परिवारातील लोकांची आठवण येत नाही, आपल्या कामाची आठवण येत नाही. पहिल्यांदा त्या माणसाची आपल्याला आठवण येते. म्हणजे आपला जो दिमाग आहे, आपली जी विचाराची जी वेव्हज आहेत, त्या सातत्यानं डोक्यामध्ये फिरत राहतात. म्हणून मग आपण पहिल्यांदा आठवतो तो आपला दुश्मन आठवतो. त्याच्यामुळं कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये वाईट भावना असेल, तर ती वाईट भावना आपण ठेवू नये. आणि माझं असं म्हणजे म्हणणं आहे किंवा त्या पद्धतीने मी वागायचा आता प्रयत्न करतोय, की जो लोक आपल्याबद्दल वाईट वागत असतील, तर तुम्ही त्याला वाईट वागू द्या, है ना? तुम्ही त्याला घेऊन बसू नका, की माझ्याबद्दल वाईट वागतो, माझ्याबद्दल विचार करतो. काही लोक असे असतात, की आपल्याला बघल्याबरोबर त्या लोकांना वाटते, की हा माझ्याबद्दल तर वाईट तर बोलत असेल ना, वाईट तर नजरेनं बघत नसेल ना, वाईट तर विचार करत नसेल ना. एवढा तुम्ही विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यानं काय विचार करतो, काय नाही, ते तुम्ही त्याला सोडून द्या. आपण जर असं करत बसलो, तर काय असतंय, की प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. खूप चांगले गुण असतात. आणि मग अशा वाईट लोकांच्या नादी लागून जर आपण आपल्या विचारधारेमधले जे चांगले गुण आहेत, चांगले विचार आहेत, ते जर आपण सोडून दिलो, रोज एक विचार मायनस होत गेला आपल्यातला चांगला विचार, तर मग एक वेळ अशी येते, की तो बेकूफ माणूस आणि आपण या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर उरत नाही. त्याच्यामुळे तुमच्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी तुम्ही सातत्यानं म्हणजे सातत्यानं त्या जपायला शिका आणि त्याच्यातल्या वाईट गोष्टी तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. एवढं जर केलं, तर आपल्या ताणतणावाचं निवारण होऊन आम्हाला आमचं आयुष्य
आनंदानं जगण्यासाठीचा एक मार्ग आपल्याला मिळू शकतो. दुसरं एक महत्वाचं मी सांगेल, की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला तो दुश्मन वाटतो किंवा घरचा असेल, बाहेरचा असेल, है ना? तर तुम्ही पहिल्यांदा लोकांना माफ करायला शिकलं पाहिजे. मोठ्या मनानं संन्यासी वृत्ती थोडी घेतली पाहिजे आपण, है ना? जर आपण लोकांना माफ करत जर निघालो, तर परिणाम काय होतो, की आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलची कुठलीही बदल्याची भूमिका राहणार नाही आणि एकदा आपण त्याला माफ करून टाकलो का त्याचा बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम वाढायला सुरुवात होते. आणि दुसरं म्हणजे, की तुमचं चुकल्यानंतर जे आहे, ते चुकल्यानंतर तुम्ही माफी मागायला शिका. म्हणजे माझं ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं जर आपल्या परिवारामध्ये किंवा मित्रामध्ये कुठेही आपण गेलो, ज्या ज्या ठिकाणी आपला व्यवहार आहे त्या ठिकाणी जर गेलो, माझंच खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं जर म्हणायला सुरुवात केली, तर मला वाटतंय की नक्कीच आपल्याला तणाव आपला कमी होण्यासाठी चांगली मदत होईल. आणि जसं की आपण तर म्हणजे एक चांगले माणसं आहोत. आपल्याला म्हणजे चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि म्हणून मग आपण आनंदमय जीवन कसं जगलं पाहिजे. जसं की 2 वेडे होते, है ना? म्हणजे आपण तर माणूस आहोत. वेडे सुद्धा चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. कसं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, की 2 वेडे होते आणि मग एका वेड्यानं, पहिल्या वेड्यानं दुसऱ्या वेड्याला सांगितलं, की मी आता मुख्यमंत्री होणार आहे म्हणून. पहिल्या वेड्यानं दुसऱ्या वेड्याला सांगितलं, की मी आता मुख्यमंत्री होणार आहे. मग दुसऱ्या वेड्यानं त्याच्या कानाखाली एक वाजविली, की तू कसा मुख्यमंत्री होतोस म्हणून, है ना? तर मग तो पहिला म्हणाला, की "अरे मुख्यमंत्री म्हणल्याबरोबर तू मला तर मारत निघालास." आता मित्र असल्यामुळं ते मित्राचा आपण मार बी खातो असं काही वाटत नाही. मग परत त्याने सांगितला दुसरा, की "तू मुख्यमंत्री होऊ शकत नाहीस." त्याने म्हणला, "तू का होऊ मी का मुख्यमंत्री होऊ शकत नाही?" तर दुसऱ्यानं सांगितलं, की "मुख्यमंत्री पदाचा मी अजून राजीनामा दिला नाही, तर मग तू कसा म्हणजे मुख्यमंत्री होऊ शकतोस?" है ना? एक साधारणपणे ज्या गोष्टीचा जर आपण विचार केला, तर वेडे सुद्धा चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपण तर म्हणजे एक चांगले आणि सुशिक्षित माणसं आहोत. आपण चांगल्या प्रकारचा व्यवहार करू शकतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यातून पुढे जाणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं असं आहे, की आपण जे काम करतो, कोणत्याही प्रकारचं काम आपल्याला मिळू द्या. गरीबाला गरिबीचं काम मिळू द्या, कोणी म्हणजे ऑटो चालक असेल किंवा कोणी गाडा चालवतो, कोणी बूट पॉलिश करतो किंवा अजून प्रकारचे हे जे कामं करतो आपण. आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण मी आता सांगितलं, की एक अभिनय करत आम्ही पुढे चाललो. हे कुठेतरी जाऊन आपल्याला संपणारच आहे जीवन. हे काही म्हणजे जीवन थांबणारं नाही. आणि म्हणून मग जे तुम्हाला काम मिळालेलं आहे, ते तुम्ही आनंदानं करा. मला फलानच काम मिळालं, मी हे करणारच नव्हतो. अरे बाबा, तू करणार नव्हतास, परंतु तुझ्या नशिबामध्ये ते काम आहे, ते तू आनंदानं कर. तुम्ही आनंदाने काम करायला सुरुवात केलात, की हळू-हळू, हळू-हळू त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये आयुष्य हे जे तुमचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदमय दिशा मिळायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे जे तुमच्या कामाला म्हणजे हिश्श्याला जे येते त्याच्यावर तुमची एक निष्ठा ठेवा आणि मग एकदा निष्ठा ठेवून आपण काम करायला सुरुवात केली, की कामामध्ये मजा येते. जसं की आता मी गोविंद पाटलांनी सांगितलेलं आहे, की मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काही वर्ष काम केलं. तर त्याच्यामध्ये आम्ही एवढं इन्व्हॉल्व होत होतो, की विद्यार्थ्यांसाठी तुमचा किती वेळ चालला, काय नाही, तुम्ही त्याच्यामध्ये झोकून द्या. तुम्ही क्लासेस घ्या, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये जा, मुलांसाठी काहीतरी करा, तर तुमच्या जीवनामध्ये मजा यायला सुरुवात होईल. आणि मग ही मजा ज्यावेळेस मी प्रशासनामध्ये काम केलं, 4 जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये, तर तिथं गेल्याच्या नंतर हा विषय महाविद्यालयाचा संपला. मग तिथं प्रशासकीय काम होतं, तर त्याच्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा आनंद घेऊन आपण दिवसभरामध्ये जे लोक आपल्याकडे भेटीला येतात, आपण त्यांचे कामं करतो, आपल्याकडे त्यांच्या फाईल असतात, गरीब लोक येतात, श्रीमंत लोक येतात आणि आपण मात्र गरीब असो किंवा श्रीमंत असो, तुम्ही तुम्ही एकाच मापामध्ये तुम्ही त्यांना मोजायला सुरुवात करा. तुम्ही एका मापामध्ये जर त्यांना मोजायला सुरुवात करत नसाल, तर म्हणजे तुम्ही पक्षपात करत आहात आणि तुम्ही ज्यावेळेस पक्षपात करत आहात, तर हा पक्षपात तुम्हाला एक दिवस जे आहे, स्वतःचा द्वेष करायला येईल. प्रचंड तुमच्यामध्ये तणाव निर्माण करेल. त्याच्यामुळं त्या दिशेनं आपण जायचं नाही. त्याचं व्यवस्थापन जे आहे, ते आपण अगोदरच करायचं आणि मग लोकांची आपण कामं करत गेलो, की लोकांचं हित झालं, त्यांना आनंद मिळाला, त्यांना नोकरी लागली किंवा कोणत्याही प्रकारचं त्याचं जे काम तुमच्यामुळं जर झालं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मजा यायला सुरुवात होईल असं मला वाटते.
आणि मग ज्यावेळेस आपण परिवारामध्ये वागायला सुरुवात करतो, आपले सदस्य असतात, तर परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही काळजी घ्या असं मला वाटते. याचं कारण असं आहे की आपण एकाची काळजी घेतो, दुसऱ्याला सोडून देतो, ही भूमिका आपल्यामध्ये नसावी. हे आपण सोडूनच दिलं पाहिजे. आपल्या आईची जेवढी आपल्याला काळजी आहे तेवढीच आपल्या बायकोची आपल्याला काळजी असली पाहिजे, तेवढंच आपल्या मुलांची, आपल्या भावांची, आपल्या बहिणींची, म्हणजे परिवारातल्या लोकांचं तुम्ही काळजी घ्या. बरेच लोक काय करतात की सगळ्यांसोबत चांगलं वागतात आणि पत्नीच्या विरोधामध्ये काही लोक वागतात. सगळे लोक वागत नाहीत, परंतु काही लोक वागतात. आता तुम्ही जर लक्षात घेतलं, तुम्हाला सुद्धा माहित आहे की ही जी एक स्त्री आहे, पर कुटुंबातली तुमच्या परिवारामध्ये आलेली आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या सोडून, आई वडिलांना सोडून केवळ ती तुमच्यासाठी इथं आलेली आहे. आणि मग तिच्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणजे करणं आहे गरजेचं. जसं की तुम्ही तिचे पती आहात म्हणून तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना, आणि मग ते मंगळसूत्र किंवा जे टिकली आहे ते तिचं त्या याचं प्रतीक आहे. ते तुमचं स्वतः तुम्ही आहात याचं ते एक सिग्नल आहे, प्रतीक आहे. आणि मग त्याच्यासाठी ती सातत्यानं तुम्हाला म्हणजे तिचं सर्वस्व अर्पण करते. आणि मग एक गाणं देखील आहे बघा. कुठलं गाणं आहे ते? या राणीचा राजा मळ्यात हाय, त्याचं लायसन माझ्या गळ्यात हाय. या राणीचा राजा मळ्यात हाय, त्याचं लायसन माझ्या गळ्यात हाय. तुमचं लायसन तिच्या गळ्यात आहे, तुमच्या गळ्यात काय आहे? तुमच्या गळ्यात काही नाही, असे मोकळेच आहे ना. ही जी आपल्या मनामध्ये जे एक पुरुष म्हणून जे वृत्ती आहे की पितृसत्ताक आहे, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत, हे सगळं करून करून कुठे जाणार आहे? शेवटी कार्यक्रम होणारच आहे. त्याच्यामुळे शेवटी कार्यक्रम होणार आहे हे डोक्यात ठेवलं की माणूस हळूहळू हळूहळू नीट वागायला सुरुवात करतो. आणि म्हणून मग आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार आपल्या पत्नीसोबत देखील आपण चांगलं राहिलं पाहिजे. एका ठिकाणी म्हणलेलं आहे बघा, सगळ्यांना माहित आहे की तुका म्हणे शोधून पाहे बायकोची नवऱ्याची माय. जसं की मी आता सांगितलं तुम्हाला की जीवनामध्ये तुमचा कालावधी निश्चित आहे आणि हा जो कालावधी आहे ते प्रत्येकासोबतचा तुमचा वेगवेगळा कालावधी आहे. आईसोबतचा वेगळा कालावधी आहे, भावासोबतचा वेगळा कालावधी आहे, पत्नीसोबतचा वेगळा कालावधी आहे. ज्यावेळेस तुमची आई राहणार नाही त्यावेळेस तुमची पत्नी असते. तुमच्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणारी तर तीच आहे. त्याच्यामुळं तिची फार आपण काळजी घेतली पाहिजे, तिच्या सुखदुःखामध्ये म्हणजे सहभागी झालो पाहिजे. आणि परिवारातलं जे वातावरण चांगलं ठेवण्यासाठी बऱ्याचदा आम्ही बघतो की आईचं आणि पत्नीचं जमत नाही आणि म्हणून मग काही लोकांनी आत्महत्या केली. हे फार वाईट आहे, अतिशय वाईट आहे की आईचं आणि पत्नीचं जमत नाही, पत्नीचं आणि वडिलाचं जमत नाही. आणि अशा कौटुंबिक संघर्षामध्ये हजारो केसेस त्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. तर आमचं काउन्सिलिंग नाही. आणि ज्यावेळेस आमचं काउन्सिलिंग नसते, आम्हाला कोणी सांगायला तयार नसते, तर आमच्यामध्ये वैचारिक क्रांती येत नाही, चांगले विचार येत नाहीत. आणि असे चांगले विचार न आल्यामुळं आम्ही प्रॉब्लेम मध्ये अडकत जातो आणि म्हणून मग संघर्ष होतो. त्याच्यामुळं पत्नीला आणि आईला चांगला तुम्ही दर्जा देण्याचा प्रयत्न करा. पत्नीच्या पाठीमागे म्हणजे आईसोबत तुम्ही बोलत असलात तर तुम्ही आईला सांगा की तुमची जी पत्नी आहे की तुझ्याबद्दल तिचे फार चांगले विचार आहेत. आता सुरुवातीला कसेही विचार आहेत, पण तुम्ही सांगा की पत्नीचे आईबद्दल खूप चांगले विचार आहेत. आणि पत्नीला बोलत असताना सांगा की माईचे जे आहे ते तुझ्याबद्दल फारच चांगले विचार आहेत, तुला फार लाईक करते आमची आई. हे जर तुम्ही सांगायला सुरुवात केलं तर त्यांच्यामध्ये एक मानसिक जडणघडण तयार होते. त्या नजरेने त्या दोन बाया एकमेकाला बघायला सुरुवात करतात की त्या सासूबाई ज्या आहेत, आत्या आहेत, माझ्याबद्दल चांगलं बोलतात, चांगलं वागतात. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक रेपो हळूहळू जर तयार झाला तर ते प्रत्यक्ष दोघी जणी जे आहेत ते मला वाटते की एकमेकासोबत चांगले राहायला सुरुवात करतात. मी मोठेपणा म्हणून नाही, आमच्या घरचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण एक परिवारातले लोक आहोत तर आपल्याला घरच्या गोष्टी सांगायला हरकत नाही. आता आमची आई जी आहे ती आई आमची 2022 मध्ये वारली. आता आमच्या पत्नीचं बहुतेक तिनं सुद्धा या ग्रुपमध्ये आहे, ती देखील ऐकत असेल. ती सुद्धा टीचर आहे, दुसरीकडे आहे ती. आता तिची बदली झाली. आमच्या आईचे आणि पत्नीचे 22 वर्षामध्ये एकदाही भांडण झालेलं म्हणजे आम्हाला आठवत नाही. आले का लक्षात? म्हणजे आमची आई त्या सुनेला माझीच मुलगी आहे या भावनेनं तिनं वागवत होती. आणि आमची जी पत्नी आहे संगीता, ही सुद्धा आमच्या आईला स्वतःची आई आहे
आमच्या पत्नीचं तिच्या आईपेक्षा आमच्या आईवर जास्त प्रेम होतं, हे मला प्रत्यक्ष बघायला मिळालं. आणि आमची आई सुद्धा जी आहे ते तिच्या सुख दुःख काही असेल, आमच्या 3 बहिणी आहेत, परंतु त्यांना ती सांगत नव्हती. ती इथं आमच्या म्हणजे मिसेसला सांगत होती. एवढा जिव्हाळ्याचा जे नातेसंबंध आहे, ते नातेसंबंध आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग हे जर आपण केलो, तर मला वाटते की आपण निश्चितच म्हणजे आयुष्य हे चांगलं जगू शकतो, आनंद निर्माण करू शकतो. त्याच्यामुळे आयुष्याचा एक चांगला तुम्ही आनंद घ्या. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण वाटेकरी झालो पाहिजे, है ना. आणि जोपर्यंत आपण आपल्या दुसऱ्याच्या दुःखामध्ये वाटेकरी होणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मजा येणार नाही, है ना. जसं की परिवारामध्ये बऱ्याचदा काय होतंय की सामूहिक संघर्ष व्हायला सुरुवात होते. सामूहिक संघर्ष म्हणजे हा संघर्ष आई वडिलांमध्ये, पती पत्नीमध्ये, आई वडील पती पत्नीमध्ये, भावांमध्ये, बहिण्यांमध्ये, कोणाबद्दल मध्येही हा संघर्ष होऊ शकतो. त्याच्यामुळं कोणाची चूक आहे काय नाही, त्याला दोषी ठरवून त्याला मारहाण करण्यापेक्षा, त्याला अबोला करण्यापेक्षा, तुम्ही पहिल्यांदा जे आहे तर अशा जो कोणी व्यक्ती असेल तर सगळे मिळून एक एक बैठक घ्या तुम्ही परिवारामध्ये, एकत्र या, एकत्र बसा. आणि मग ज्याची चूक झाली त्याला मोठ्या मनानं सगळ्यांनी माफ करायचं, एक एक नवीन योजना सुरू करा, है ना. की बुवा यानं चुकलेला आहे, याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, त्याला माफ करा, है ना. तो माफ याच्यासाठी करणं आहे की तोही फार दिवस आपल्यासोबत राहणार नाही. जसं की आमचं लग्न 2002 मध्ये झाल्यानंतर आमची आई 2022 मध्ये वारली. आणि मग हा सहवास तिचा पत्नीचाही संपला आणि आमचाही संपला. एक कॅरेक्टर तिथं संपलेलं आहे. तिथून तुमच्या जीवनाची दुसरी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं आपण एकमेकांसोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण घरच्या लोकांना ओरडून बोलण्यापेक्षा, जोरात बोलण्यापेक्षा आपण कधी थोडंसं शांतही राहणं गरजेचं आहे. मला असं वाटते की खरं तर जे नवरे आहेत, मी नवरे हा शब्द वापरू लागलो मराठीमध्ये, ज्याला आम्ही पती म्हणतो, हे नवरे एवढे म्हणजे रागात असतात. नेहमी काही लोक रागात असतात. त्यांना रागात असल्याशिवाय जमतच नाही, है ना. आणि काही ठिकाणी हे जे नवरे आहेत, पती, यांची पूर्ण चहाची पती झालेली असते. यांना पूर्ण विरघळलेलं असतं. असंही काही नाही की बुवा हे फारच सगळीकडे असे असतात, असं नाही. आणि मग अशा वेळेस दोघांनीही म्हणजे शांत राहायला पाहिजे. ज्याला राग आलेला आहे त्याला तुम्ही थोडंसं ओरडू द्या. आणि मग त्याचा थोडा कमी जास्त राग झाला, जसं की आता पत्नीला राग आलेला असेल, तर तुम्ही तिच्यावर धावून जाऊन तिला मारण्यापेक्षा जे आहे, तर तिला प्रेमाने तुम्ही मिठी मारा, आहे ना. तिला काय झालंय तिला समजून घ्या. महिलांचं कसं असतंय, महिलांना तुम्ही जर एकदा समजून घेतलात, तर त्यांच्या मनामध्ये एकदम नितळ पाण्यासारख्या असतात त्या. त्यांना फक्त तुम्ही समजून घ्या. नक्कीच म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लाभ मिळतो. दुसरं म्हणजे की ट्रेस जो आहे, ट्रेस मग तो कामाचा असेल, ट्रेस घरातला असेल, ऑफिसच्या कामाचा असेल, तर ट्रेस किंवा हा जो ताणतणाव आहे, या ताणतणावाला तुम्ही डायव्हर्ट करू नका. डायव्हर्ट करू नका म्हणजे कसं, की आता माझे वडील आहेत, माझ्या वडिलांनी मला शिव्या घातल्या, की मी बायकोला शिव्या द्यायच्या. बायको लेकराला शिव्या देते. अजून ते लेकरं अजून त्याच्या मित्राला शिव्या देतात. म्हणजे हा ट्रेस हा काय होतो, डायव्हर्ट होतो, है ना. जसं की ऑफिसमध्ये बी आम्ही बघतो, मी तर म्हणजे 3-4 कुलगुरू सोबत देखील काम केलेलं आहे. प्राचार्यांसोबत तर केलेलंच आहे. आता बी आम्ही एकदम वरिष्ठ लोकांसोबत काम करतो. वरिष्ठ लोकांना फॉर एक्झाम्पल आता कुलगुरूंना राज्यपालानं जर झापलं, तर कुलगुरू काय करतो, कुलसचिवाला झापतो, परीक्षा नियंत्रकाला झापतो. परीक्षा नियंत्रक किंवा कुलसचिव त्यांच्या डेप्युटी रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रारला झापतात. आम्ही जे अधिकारी लोक आहोत ते काय करतो, आमच्या खालच्याला झापतो. खालचे त्यांच्या लोअरला झापतात. मग हे टेन्शन जे आहे फिरत 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 त्या ज्यांचा कोणत्याच प्रकारचा दोष नाही अशा 4th क्लासच्या कर्मचाऱ्यापर्यंत असा ट्रेस जातो. आणि त्याच्यामुळं मग कोणतंही जे कार्य आहे त्याच्यामधला ट्रेस डायव्हर्ट न करता, म्हणजे थिंक बिफोर ऍक्ट, ही कन्सेप्ट आपण लावून करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला काही करायचं असेल तर त्याच्याबद्दलची पहिलं चर्चा करा आणि त्याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. जसं की आम्ही आता करत होतो की 15 दिवसामधून कुटुंबातले लोक म्हणजे परिवारातले एकत्र तुम्ही बसणं गरजेचं आहे, है ना. जर तुम्ही बसलात, चर्चा करा. कधी कधी आम्ही आमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आमची आई सोबत राहत होती त्यावेळेस सुद्धा की आम्ही दर शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी गाणे म्हणायचा कार्यक्रम घेतो आम्ही, है ना. जे आपल्याला गाणे येत असतील ते सगळ्यांनी शेअर करायचे. गाणे शेअर ज्यावेळेस आपण करतो, गीतं गायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस आम्ही पूर्ण आमच्या कामाचं टेन्शन,
ऑफिसचा असेल, घरचा असेल, त्याच्यामधून एक वेगळ्या माइंड सेटमध्ये है ना आपण जात असतो. त्याच्यामुळं त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही ऑफिसमध्ये जर काम करत असाल तर बॉसला आपली जाणीव झाली पाहिजे की आज म्हणजे दिगंबर तंगलवाड नाहीत, आज गोविंद पाटील नाहीत, आज शशिकांत पवार सर नाहीत, अरे गेले कुठे, त्यांना बोलवा. ही ॲबिलिटी, ही एनर्जी तुम्ही क्रिएट जर केली, आपली जे एक इमेज जर तयार केली चांगल्या इमानदार कामाची, तर म्हणजे निश्चितच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग एकानं काय केलं की आपली उणीव भासली पाहिजे साहेबाला, आणि मग साहेबाची जरा गंमतही करू म्हणून मग तो ऑफिसच्या चाब्याच घेऊन घरी बसला है ना, आणि सगळं मग दिवसभराच्या कामाचा त्यानं सत्यानाश करून टाकला. ह्या गोष्टी म्हणजे उणीव भासण्यासाठीच्या होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं चांगला परिणाम कसा आपल्याला ऑफिसमध्ये करता येईल या दृष्टिकोनातून म्हणजे करा. आणि महत्वाचं एक तुम्हाला मी अजून एक सूचना देतो की लोकांकडून अपेक्षेचं ओझं तुम्ही म्हणजे घेऊ नका की तुम्ही 100 लोकांचं काम केलं, परिवारातल्या लोकांचं काम केलं, आईचं केलं, वडिलाचं केलं, बहिणीला मदत केली, लग्न केली, दवाखान्यामध्ये तुम्ही गेला, त्यांना पैसे दिलात, वेळोवेळी मदत केली, मुलांचं लग्न केलं त्यांच्या, आणि मग मी काहीतरी केलं, मी काहीतरी केलं, मी काहीतरी केलं, आणि मग त्यांच्याकडून मला काहीतरी पाहिजे, किंवा मग माझं हे पाहिजे, मला सन्मान द्यायला पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, फलाना हे ते, या गोष्टी ठेवू नका. जसं आपण म्हणतो की आपण पुण्य करायचं आणि त्या म्हणजे गंगेमध्ये सोडून द्यायचं. हे गंगेमध्ये सोडून द्यायची भावना जी आहे ते तुम्ही तुमच्या मनात ठेवला की लोकांकडून तुमचं अपेक्षेचं जे ओझं आहे ते हळूहळू म्हणजे निश्चितच कमी होऊन जाते. आणि मग आपण काय करतो की जे बेसिक आहे की आपण आपल्या स्वार्थाचा विचार करतो है ना. स्वार्थाचा विचार न करता जसं की फॉर एक्झाम्पल मध्ये एका दिवशी आपल्या ग्रुपमध्ये एक ताई म्हणाल्या की आमच्या घरचे मिस्टर जे आहेत ते कोरोनामध्ये वारले है ना. त्या दिवशी मी पण ऐकलं ते, आणि ऐकल्याच्या नंतर सगळ्यांना दुःख झालं है ना. हे दुःख का होते, दुःख माणसाला कधी होते की आताही म्हणल्यावर वाईट वाटते माणसाला की दुःख हे माणसाला आपल्या स्वार्थासाठी होते है ना. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे ठरलेलं आहे, तो त्याच तारखेला मरणार आहे, त्याचं वय कितीही असू द्या. हे सत्य जे आहे जीवनाचं हे आम्ही स्वीकारलेलं नाही. का स्वीकारलेलं नाही, तेवढे विचार आमच्याकडे नाहीत. आणि एक तर आम्ही मनुष्य आहोत. जसं की तुम्ही म्हणसाल की सर भगवान श्रीराम होते आणि ते सुद्धा म्हणजे नेहमी स्माइलिंग फेस मध्ये असताना सुद्धा कधी ट्रेस मध्ये आले, कधी ते त्यांना सुद्धा रडू आलं. माणूस म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्याचं सत्य म्हणजे तुम्ही स्वीकारणं फार गरजेचं आहे. आणि सत्य स्वीकारलं की मग आपली जी जे माया आहे की तो असं करत होता, तसं करत होता, आता मी कसं करू, याच्यातून मला कसा मार्ग मिळणार आहे, आणि माझं आता काही खरं नाही, हा विचार आपण करतो. हा विचार न करता इथून मलाच करायचं आहे सगळं है ना, आणि मग माझ्या मुलांच्या जीवनाचा शिल्पकार मी होणार आहे. जसं की हे मी जे बोललोय तुम्हाला फार चांगलं वाटेल असं मला वाटत नाही, पण ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. कारण आपण माझ्या समोर नाहीत, तुमचे चेहरे काही मला दिसत नाहीत, मीच मला दिसत आहे. ही गोष्ट हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही ताणतणावामध्ये जर मरून गेलात, मरत नाही कोणी, परंतु काही लोक माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या मुलींचं कसं होईल, तिचं लग्न कसं होईल, या टेन्शन मध्ये जर तुम्ही मरून गेलात तर ही लेकरं कोणाकडे बघावीत या गोष्टीचा तुम्ही सातत्याने विचार करा है ना. आपण एका परिवारातले आहोत तर या गोष्टी सांगणं